ही केवळ सुरुवात आहे. मी आजपर्यंत कोणालाही सांगायला गेलेलो नाही तुम्ही कुठे राहा. कारण असं आहे की कामं अडलेली होती, ही वस्तुस्थिती होती. एकही कामाला 1 इंचाची सुद्धा मंजुरी नाही. स्वतः दिलेले स्टे स्वतःसुद्धा उठवायचे नाहीत. मी मंजूर केलेलं सबमरीनचा प्रोजेक्ट असेल, चांदाबांधाची योजना असतील, सगळ्या ज्यावेळेला रद्द होत होत्या किंवा होत नव्हत्या त्यावेळेला हो की चूक कोणी केलेलं नव्हतं. ज्या कोकणाने बाळासाहेबांच्या मागे पूर्ण ताकदीने कोकण उभा राहिला, बाळासाहेबांना त्यांनी प्रेम दिलं, विश्वास दिला, त्यांची पूजा केली, त्या कोकणावर एवढा अन्याय होत असताना निश्चितपणे सातत्याने भेटी घेतल्या. ज्यावेळेला हे सगळं घडत नव्हतं त्यावेळेला हा शेवटचा इलाज होता की या ठिकाणी कुठेतरी शिवसेनेचा विचार जिवंत ठेवायला पाहिजे होता. कारण मला स्वतःला BJPमध्ये येण्याची आणि ते सुद्धा पंतप्रधान महोदयांच्या हस्ते माझा त्या ठिकाणी BJPमध्ये प्रवेश होणार होता. ते सोडून मी शिवसेनेमध्ये आलो कारण शिवसेना आणि BJPची युती एकत्र व्यवस्थित राहावी अशी माझी इच्छा होती. आणि जणू काही मला मंत्रिपद दिलं म्हणजे माझ्यावर फार मोठे उपकार केले असं बिलकुल नाही. आजसुद्धा तुम्ही बघितलं की माझे पंतप्रधान महोदयांचे एवढे चांगले संबंध आहेत की ते अतिशय प्रेमाने जिव्हाळ्याने चौकशी करतात, हातात हात घालून घेऊन चौकशी करतात. ते एवढं प्रेम आम्हाला पुरेसं आहे एवढ्या मोठ्या माणसाचं. तुम्ही मला काय सांगायचं, तुमची गाठसुद्धा पंतप्रधानांची मी घालून दिलेली होती पंतप्रधान महोदयांची. तुम्ही त्यांना जाऊन कबूल केलेलं होतं की आम्ही मुंबईत आल्याबरोबर मी युतीची पुनर्स्थापना करते. तुम्ही त्यांना फसवता आणि आम्हालाच उलटं काहीतरी नावं ठेवता हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही जर भाजपबरोबर गेला असता आणि तुम्ही युती स्थापन केली असते तर ते योग्य, आणि तुम्ही तसं कबूल करून नाही केलं, मग आम्ही आमचा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये आमचं चूक काय, ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आता आजपर्यंत मी बोलत होतो, आता तटकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं की उद्धव साहेबांच्यासुद्धा मनामध्ये होतं की आपण पुन्हा एकदा युती स्थापना करावी, हिंदुत्वाच्या विचाराबरोबर जावं, पंतप्रधान महोदयांच्या विचाराबरोबर जावं. पण त्याच्यामध्ये खोडा कोणी घातला हे सुद्धा आता जनतेला कळलेलं आहे की संजय राऊतने तिथून येऊन ही बातमी फोडली, ती पवारसाहेबांच्यापर्यंत नेली, ती अजितदादांच्या पुढे गेली. आणि त्याच्यामुळे हे जे काय आम्ही केलं हे पूर्वीच महाराष्ट्रामध्ये घडणार होतं. फक्त एका माणसामुळे हे घडू शकलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती सर्वांनीच समजून घेतली पाहिजे, विशेषतः आदित्य ठाकरेंनी समजून घेतली पाहिजे की असं होणार होतं. आणि मग दुसऱ्याला जी काय नावं ते ठेवतात ही नावं चुकीची आहेत. ज्यावेळेला आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो त्याला 4 बोटं आपल्याकडे वळलेली असतात. ते तरुण आहेत, त्याच्यामुळे ते जे काय बोललेले होते सगळ्यांच्या मनामध्ये ते लागलेलं आहे. कारण कोणी मनुष्य पैशासाठी पक्ष सोडत नाही, त्यांच्यापुढे त्यांचं करिअर असतं, अनेक वर्ष ते आमदार असतात. विचारासाठी आणि जनतेसाठीच असं बंड होऊ शकतं. नाहीतर 50-50 आमदार आणि 12-12 खासदार एका वेळेला पक्षातून निघून जाऊ शकत नाहीत. त्यांना वेळ द्यायला लागतो. ज्यावेळेला आपण मुख्यमंत्री होतो त्यावेळेला आपण पक्षप्रमुख नसतो. पक्षप्रमुख पक्ष आदेशावर चालू शकतो, पण मुख्यमंत्र्यांना जनतेला भेटायलाच लागतं. काल एक आत्महत्या झाली मराठा आरक्षण प्रकरणामध्ये. ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट सोडून मुख्यमंत्री महोदयांनी मला त्या कुटुंबाचं दुःख कमी करण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी पाठवलं. याला मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्री हा जनतेचा मुख्यमंत्री पाहिजे आणि तसा मुख्यमंत्री देणं आवश्यक होतं. बाळासाहेबांनीसुद्धा बाहेर राहून संपूर्ण राज्य चालवलेलं होतं. उद्धवसाहेबांनासुद्धा ते शक्य होतं. मी उद्धवसाहेबांच्याबद्दल काहीच बोलणार नाही कारण मी त्यांचा आदर राखतो. परंतु आम्हाला जी नावं ठेवली जातात, आज प्रत्येक शिवसैनिकांनी सिंधुदुर्गमध्ये राहिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की जर उद्धवसाहेब मोदी साहेबांच्या बरोबर जाऊन युती करणार होते तर ती युती मी केली तर काय चुकीचं आहे. आणि उद्धवसाहेबांची आणि पंतप्रधानांची भेट घालून दिली की नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि जर हिंदुत्वाच्या विचाराबरोबर शिवसेनेने जावं असं मला का वाटत होतं, तर मी दुसऱ्या पक्षातून आलो, हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारासाठी मी शिवसेनेमध्ये गेलो. मला कॅबिनेट मंत्रीपद मिळत असताना मी राज्यमंत्रीपदावर समाधान मांडलं. मला मंत्रिमंडळातून कमी केलं तरी पण वाईट वाटून न घेता उद्धवसाहेबांचंच चांगलं व्हावं, पुन्हा एकदा युती महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित व्हावी याच्यासाठी प्रयत्न केलं. तुम्ही माझ्याच मतदारसंघामध्ये येता आणि मला वाटेल तसं बोलता, हे कोणीही सहन करणार नाही. आमचं जे काही युद्ध असतं हे आमच्या विचारासाठी असतं, ते आम्ही तसं केलेलं आहे. पक्षाच्या हितासाठी केलेलं आहे, हिंदुत्वाच्या विचारासाठी केलेलं आहे. आणि हिंदुत्वाला ज्या वेळेला शिव्या घातल्या जातात आणि त्या शिव्या ऐकून घेतल्या जातात त्यावेळेला बाळासाहेबांचा नाव घेण्याचा हक्क हा फक्त शिंदेसाहेबांना आहे, ज्यांनी त्याचं सणसणीत उत्तर हे त्या ठिकाणी स्टॅलिनच्या मुलाला दिलेलं आहे. आणि प्रसंग पडला आणि ते जर मुंबईमध्ये आले तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा काय हिसका असतो हे सुद्धा आमचे शिवसैनिक त्यांना दाखवून देतील.
शिवसैनिक सगळे जुने आमच्याबरोबर का आले, तर आम्ही बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवला. मी तुम्हाला हिसका म्हणजे एवढंच सांगतो, आम्ही कोणाला मारणार नाही, परंतु बाळासाहेबांचा विचार काय असतो हे त्यांना दिसून येईल. हिंदुत्वाची ताकद त्यांना दिसून येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जाज्वल्य विचार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे हे त्यांना दिसून येईल आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचा मेळावा हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे विचार लुटणाराच मेळावा असेल याची मी त्याला खात्री देतो. आणि लाखोंची संख्येने वाजत गाजत गुलाल उधळत शिवसैनिक त्या ठिकाणी आझाद मैदानला पोचतील आणि आझाद मैदानाच्या समोरच मुंबई कॉर्पोरेशन आहे, त्या कॉर्पोरेशनवर सुद्धा भगवा फडकवल्यासाठी, आणि तो सुद्धा युतीचा, म्हणजे भगवा फक्त आमचा नाही आहे, भाजप आणि सेनेचा भगवा हा पुन्हा एकदा डौलाने त्या ठिकाणी महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये फडकल्याशिवाय. नितेश राणे आणि नितेश राणे आणि राजन तेली यांनी अशा पद्धतीची मागणी केली होती की तिन्ही मतदारसंघ विधानसभेचे आहेत ते भाजपने लढवावेत आणि त्याचे तशा पद्धतीचे संकेत यांनी सुद्धा दिलेत. हे बघा, मी माझं तुम्हाला मोबाईलवरचं हे दाखवतो. आज सकाळीच मी बावनकुळे साहेबांशी बोललेलो आहे. त्यांनी सांगितलं की जो संकेत मला द्यायचा होता मी दिलेला आहे. सगळ्यांना काय सांगायचं ते बंद खोलीत सांगितलेलं आहे, हे उघड्यावर सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका. आमची युती अखंड आणि मजबूत आहे आणि आम्ही इथं तिन्ही युतीचे आमदार निवडून दाखवू तुम्हाला या मतदारसंघात. नाशिकमध्ये आज मोर्चा काढला आणि या मोर्चात त्यांनी ड्रग्स विरोधी घोषणाबाजी केली. यावेळी सरकारवर कृत्य घेतल्याचा आरोप केला. हे बघा, राऊत काय आहेत, राऊत हे त्यांना जामिनावर बाहेर असलेले आरोपी आहेत. उद्या जर एखादा मनुष्य जर त्यांच्याविरुद्ध त्यांनी पिटिशन टाकलं तर कदाचित ते पुन्हा आतमध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी जपून काय ते बोलावं आणि कायद्याचं पालन करावं एवढंच मी त्यांना सांगतो. ड्रग्सच्या संदर्भात त्यांचा संबंध असेल, आमच्या पक्षाचा कोणत्याही ड्रग्सच्या याच्याशी संबंध नसतो. आणि बघा, मी मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर ड्रग विरोधी पहिली मोहीम मी राबवलेली आहे मुंबईमध्ये. सगळे ड्रग्सचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि तीच भूमिका मी ह्या जिल्ह्यातसुद्धा घेतलेली आहे. या जिल्ह्याचा मी पालकमंत्री नसलो तरी ह्या जिल्ह्यातला मंत्री आहे. तुम्ही कोणालाही जाऊन विचारू शकता की ड्रग्सच्या विरोधामध्ये सगळ्यात मोठी मोहीम मुंबईची जी झाली ती मी पालकमंत्री झाल्यानंतर आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्यानंतर झालेली एवढी मोठी कधीही कारवाई ही महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये झालेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला शिकवण्याची गरज नाही. संजय राऊतने काय केलं हे आता प्रत्येक शिवसैनिकांनी समजलं पाहिजे की उद्धवसाहेबांना युती पुनर्स्थापित करायची होती. उद्धवसाहेब आणि मोदीसाहेब एकत्र येणार होते, परंतु त्याच्यामध्ये संजय राऊतांनी या ठिकाणी विष कालवण्याचं काम केलं. याच्याबद्दल शिवसैनिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत. आता सोडा ना, ते माहिती आहे ना सगळ्यांना. तुम्ही असं मी काय असं काय झालं असं म्हटलं म्हणजे त्यांचा अपमान होईल. बघा, असं नाही. तुम्ही काय, मला दुसरी मीटिंग आहे, तुम्ही काय करता. बघा, मी सरकारची भूमिका सांगायला सरकारचा मी पक्षाचा प्रवक्ता आहे. बघा, जरांगे पाटील हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी मागणी होती की कुणबी असतील ज्यांच्याकडे दाखले त्यांना पुरावे, त्यांना कुणबी दाखले मिळाले पाहिजे, ही त्यांची पहिली मागणी होती. पहिली मागणी आता जवळजवळ मान्य होत आलेली आहे. दुसरी मागणी मी इथून गेल्यानंतर, काल मी ज्यावेळेला गेलो होतो एक आत्महत्या झाल्यानंतर तिथं मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तिथं जे प्रमुख नेते होते त्यांची मागणी होती की आमच्यावर असलेल्या पोलीस केसेस ताबडतोब मागे घ्याव्या. अशा मागण्या की ज्या शासनाच्या अखत्यारीत आहेत आम्ही 100% पूर्ण करू. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे ही केवळ जरांगे पाटील साहेबांची मागणी नाही, आमचीसुद्धा मागणी आहे. म्हणून तर आम्ही ॲक्ट केला. तो ॲक्ट हायकोर्टामध्ये टिकला, सुप्रीम कोर्टामध्ये तो टिकू शकला नाही. तर त्याच्यासाठी क्रिएटिव्ह पिटिशन करत असताना सगळी माहिती गोळा करायला लागेल. या खेपेला आपल्याला हरून चालणार नाही. आम्ही 100% जरांगे पाटील साहेबांच्या बरोबर आणि मराठा समाजाबरोबर आहोत. आम्हाला मराठा समाजाचा अभिमान आहे आणि त्यांच्यासाठी असलेल्या सगळ्या योजना या प्रभावीपणे राबवण्याचा या शासनाचा निर्धार आहे. माझी स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटची माझ्याकडे मराठा समाजाचं शिष्टमंडळ आलेलं होतं. अनेक जिल्ह्यांमध्ये ओपनच्या जागा शिल्लक नव्हत्या. मी सगळ्यांची बिंदू नामावली पडताळणी करायला सांगितली आणि एका जिल्ह्यामध्ये 200 जागा या ओपन कॅटेगरीमधल्या 300 जागा ओपन कॅटेगरीमधल्या करून घेतल्या. एवढं जर प्रेम आमचं मराठा समाजावर आहे तर त्याच्यावर कोणी शंका का घ्यावी हा प्रश्न आहे. ही आमची मागणी आहे.
त्यांची मागणी आमचीसुद्धा मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते कोर्टामध्ये सुद्धा टिकलं पाहिजे. शासनाने आरक्षण दिलेलं आहे, ह्याच्यावर कोणीही दुमत करू शकत नाही. आणि शासनाने आरक्षण दिलं आणि ते कोर्टाने रद्द ठरवलं तर त्याच्यावरचा आपण इलाज काढला पाहिजे. आताची जी मागणी आहे, एक मी ह्याच्यामध्ये काम करणारा मनुष्य आहे म्हणून लक्षात घ्या की आता 170 OBC समाजाला आरक्षण आहे, जे काय 14-15% जे काय आहे ते, याच्या विरुद्ध उरलेल्या 50%ला 10% आरक्षण आहे. म्हणजे जे समाज ओपनमध्ये आहेत त्यांचं असलेलं आरक्षण हे OBCच्या आरक्षणापेक्षा जास्त आहे. याचं अनेक लोकांनी हे कॅल्क्युलेशन करून बघावं आणि नंतर कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला जायचं ह्याचा विचार करावा. कारण इथं जर आरक्षण EWSचं जास्त मिळत असेल तर त्या आरक्षणाचा सुद्धा लाभ कशा रीतीने मराठा समाजापर्यंत पोचेल याच्यासाठी प्रत्येकाने केले पाहिजे. जोपर्यंत थेट आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही EWSचं आरक्षण म्हणतो म्हणजे देणार नाही बिलकुल नाही, परंतु तोपर्यंत हे आरक्षण जे आहे ते कसं इफेक्टिवली मराठा समाजापर्यंत पोचेल आणि त्यांना स्वतंत्रपणे कशा रीतीने आरक्षण देता येईल जे सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल ते देण्यासाठी शिंदेसाहेब, फडणवीससाहेब, अजितदादा सगळे कटिबद्ध आहोत. आम्हीसुद्धा कटिबद्ध आहोत. आम्ही जरांगे पाटलांच्या बरोबरच आहोत. परंतु त्याच्याचबरोबर उदयनराजे आहेत, छत्रपती संभाजीराजे आहेत, सगळ्यांची बोलणी चालली आहेत, सर्व नेत्यांची बोलणी चालली आहेत, सगळ्यांचं मार्गदर्शन घेण्याचं काम चाललेलं आहे आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनातून एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची सुद्धा तळमळ आहे. थोडीशी अधिकची मुदत देण्याची गरज आहे आणि मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांचं रिप्रेझेंटेशन आम्ही त्यांच्यामध्ये बघतो. त्यांचं मन मोठं असतं. निश्चितपणे थोडीशी श्रद्धासबुरी बाळगली तर एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा सुद्धा शेवट अतिशय गोड होईल याची मला खात्री आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.